वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे नूडल्स म्हणजेच चाऊमिन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपण नूडल्स शिजवून घेणार आहोत. म्हणून मी इथे कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि चमचाभर तेलही टाकून घेतलं आहे, म्हणजे आपले नूडल्स शिजल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाहीत. आता त्याच्यात नूडल्स टाकलेले आहेत. नूडल्स शिजत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेऊयात. त्यासाठी इथे मी गाजर कट करून घेत आहे. या भाज्या आपल्याला उभ्या आणि पातळ कापून घ्यायच्या आहेत. भाज्या जेवढ्या पातळ कापल्या जातील तेवढेच नूडल्स खायलाही छान लागतील. आता इथे मी कांदाही कापून घेत आहे. आपला कांदा कापून झाल्यानंतर आपण आता शिमला मिरचीही कट करून घेऊया. इथे मी एक छोटी शिमला मिरची वापरली आहे. त्याचं बी काढून घ्यायचं. शिमला मिरची कापून झाल्यानंतर आपण आता कांद्याची पातही कापून घेऊया. कांद्याची पात थोडी जरा बारीकच कापायची आहे. मी यामध्ये पातीचा कांदाही वापरणार आहे. त्यालाही उभं कट करून घेऊया. त्यानंतर मी अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूणही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे मी कोबीही पातळ उभा कापून घेत आहे. आता बघा, आपले नूडल्सही जवळपास 80% शिजून तयार आहे. आता नूडल्समध्ये राहिलेलं पाणी गाळून घेऊया आणि त्याच्यावर आता मी थंड पाणी टाकून घेणार आहे आणि त्याला मोकळं करून घेणार आहे. थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं, नूडल्सची जी कुकिंग प्रोसेस असते ती थांबते. आता त्यावर थोडं 1-2 चमचाभर तेल टाकून घेऊया आणि तेही सर्व नूडल्सला लावून घेऊया, म्हणजे ते आता एकमेकांना चिटकणार नाहीत. असे मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व नूडल्स. आता आपण नूडल्सची पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी कढईमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक कट केलेले अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचे. त्यानंतर कांदा, शिमला मिरची आणि थोडासा पातीचा कांदाही मी इथे टाकून घेतला आहे. थोडीशी पातही टाकलेली आहे. हे सर्व आपण हाय फ्लेमवरच थोडंसं परतवून घेणार आहोत. या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्याही नाहीत. आता मी त्यामध्ये गाजर टाकलेलं आहे. आता मी त्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकून घेत आहे. तुम्ही मिरचीचे तुकडे सुरुवातीलाच कांदा टाकला तेव्हाच टाकायचे आहेत. आता त्यामध्ये मी कोबी टाकला आहे. आता हे सर्व थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आता सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये सॉसेस टाकून घेऊयात. आता त्यामध्ये मी सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप टाकून घेत आहे. तुम्ही सॉसेसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी त्यामध्ये आपले नूडल्स टाकून घेत आहे. फोर्कच्या सहाय्याने आपल्याला सर्व नूडल्स आणि बाकी व्हेजिटेबल्स मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ अगोदरही टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं कमीच मीठ टाकायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मिरी पावडरही टाकू शकता. मी गॅस आता बंद केलेला आहे आणि तयार आहेत आपले घरच्या घरी अगदी ठेल्यासारखे नूडल्स. हे नूडल्स आपण घरी जरी बनवलेले असले तरी याची टेस्ट अगदी बाहेर मिळतात तशीच असते. तर तुम्हाला ही घरच्या घरी झटपट होणारी नूडल्सची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.